बाळांनो, आतापर्यंत आपण शुगर केन बद्दल बघितलं. काल आपण शुगर केन बद्दल सर्व माहिती बघितली. परीक्षेच्या दृष्टिकोनातून जी इम्पॉर्टंट माहिती आहे, जसे की सिट्रेट कोणता असायला पाहिजे, किती असायला पाहिजे, सेटची जर बड संख्या किती असेल तर त्यावर कशा प्रकारे आपला सिट्रेट डिपेंड करतो. तसेच बॉटनिकल नेम काय आहे, वेगवेगळ्या स्पेसिस कोणत्या आहे, ब्रिक रेशो काय आहे, फेलिंग रेशो काय आहे, हे सर्व इत्थंभूत माहिती आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलेली आहे. ओके, तर सर्वात आधी जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करून द्या, जेणेकरून जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचतो. ठीक आहे. आता आपण काल आपण शुगर केन बघितलं, तर आज आपण बघणार आहोत सॉर्गम. आज आपण 3 क्रॉप बघणार आहे मेजरली, पण तिन्ही क्रॉप नाही का एकदम म्हणजे छोटे छोटे आहेत, परंतु इम्पॉर्टंट आहेत. याच्यामध्ये एक एक दोन दोन गोष्टी अशा आहेत जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहे, परंतु आपण याचं एक मनामध्ये भेव तयार करून घेतो. ठीक आहे. त्यामुळे आपण एक क्रॉप मधून जनरली करत नाही, किंवा तिथं आपला क्वेश्चन चुकू शकतो. तर आज आपण सॉर्गम पासून सुरू करूया. सॉर्गम मध्ये सगळ्यात मेन पण एवढं इम्पॉर्टंट नाहीये, पण आपल्याला वाटते की सॉर्गमचं नाव, कारण की सॉर्गम बायकोलर. ठीक आहे. त्याच्या नावामध्येच त्याचं बॉटनिकल नेम आहे, त्यामुळे तेवढं कठीण जाणार नाही आपल्याला पाठांतर करायला. ओके. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट आहे की सॉर्गम इज ऑल्सो नोन ऍज सॉर्गमला काय म्हणतात, तर त्याला कॅमल ऑफ डेझर्ट म्हणतात. ठीक आहे. कॅमल ऑफ डेझर्ट म्हणतात, कारण की कमी पाण्यामध्ये हे क्रॉप आपल्याला आपल्याला येत असते. ओके. त्यानंतर याचं ओरिजिन कुठे आहे? आफ्रिकेमध्ये याचं ओरिजिन झालेलं आहे. ठीक आहे. आफ्रिकेमध्ये याचं ओरिजिन आहे. त्यानंतर याच्यामध्ये प्रोटीन किती कंटेंट किती आहे हे इम्पॉर्टंट नाही आहे. ओके. त्यानंतर जर एरिया प्रोडक्शनचा जर विचार केला तर सर्वात जास्त एरिया हा भारतात आपल्याला दिसून येतो, आणि प्रोडक्शन हा युएसए मध्ये दिसून येतो. आता तुम्ही जर विचार केला तर आपलं इथून मागे जर आपण 100 वर्षाच्या आधी जर विचार केला तर आपलं स्टेपल फूड जे स्टेपल फूड होतं हे कोणतं होतं? सॉर्गम होतं. ठीक आहे. म्हणजे ज्वारी होतं. का होतं? कारण की अँपल अमाऊंट ऑफ ते आपल्याला अवेलेबल होतं. त्यानंतर ग्रीन रिव्होल्युशन झालं, आणि त्याच्यामध्ये आपण जे चांगल्या चांगल्या व्हेरायटी आपण गव्हाच्या लावल्या, त्यामुळे आपलं स्टेपल फूड तिथून कुठेतरी चेंज होण्यात चालू झालं, आणि आज आपलं स्टेपल फूड पूर्ण बदललेलं आहे. ओके. तर अशा याच्यात तुम्ही एरिया पण लक्षात ठेवू शकता की सर्वात जास्त एरिया आपला कुठं होता? इंडियाला, म्हणजे आहे सुद्धा एरिया. त्यानंतर भारतामध्ये जर विचार केला तर महाराष्ट्र याच्यामध्ये दोन्हीमध्ये एरिया आणि प्रोडक्शन मध्ये टॉप करत आहे, एरिया आणि प्रोडक्शन मध्ये. ओके. आता याच्यानंतर एक इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे जे सॉर्गम आहे ऑफन क्रॉस पॉलिनेटेड प्लांट. कसं आहे? ऑफन क्रॉस पॉलिनेटेड प्लांट. याच्यामध्ये हा प्रश्न येऊ शकतो की विच ऑफ द फॉलोइंग क्रॉप्स आर ऑफन पॉलिनेटेड क्रॉप. तर आपलं हे सॉर्गम हे कसं आहे? ऑफन क्रॉस पॉलिनेटेड प्लांट आहे. ओके. याच्या पॅनिकल्सला काय म्हणतात? काय म्हणतात? हेड म्हणतात. ठीक आहे. आणि इन्फ्लोरन्सला काय म्हणतात? तर पॅनिकल म्हणतात. ओके. त्यानंतर सॉर्गम मध्ये महत्वाचा पॉईंट म्हणजे जे फर्स्ट हायब्रिड ऑफ सॉर्गम कोणता आहे? कोणता आहे? CSH1. CSH1 काय? फर्स्ट हायब्रिड ऑफ सॉर्गम आहे. कोणता आहे? CSH1. हे मुखपाठ असलं पाहिजे तुमचं, खूप इम्पॉर्टंट आहे. डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो की विच ऑफ द फॉलोइंग इज फर्स्ट हायब्रिड ऑफ सॉर्गम. ठीक आहे. किंवा तुम्हाला जोड्या लावामध्ये जर द्यायचं म्हटलं तरी तो जर आपल्या व्हेरायटीवर प्रश्न बनवायचा असेल तर फर्स्ट हायब्रिड म्हणून सॉर्गमचा तो निवडू शकतो. ठीक आहे. त्यानंतर बेस्ट हाय यील्डिंग व्हेरायटी कोणती आहे सॉर्गम मधली? तर M35-1, M35-1, M35-1 ही काय आहे? बेस्ट हाय यील्डिंग व्हेरायटी कशासाठी आहे? सॉर्गम मधली आहे. ठीक आहे. त्यानंतर ड्रॉट आणि सलिनिटी टॉलरंट व्हेरायटी कोणती आहे? CSH9. ज्याप्रमाणे CSH1 इम्पॉर्टंट आहे, त्याप्रमाणे CSH9 सुद्धा अत्यंत महत्वाची व्हेरायटी आपल्याला इथं आहे. CSH9 काय? ड्रॉट आणि सलिनिटी टॉलरंट ही आपली व्हेरायटी आहे. ओके. त्यानंतर मेल स्टरिलिटी व्हेरायटी कोणती आहे? मेल स्टराईल व्हेरायटी कोणती आहे? तर कोणती आहे? कंबाईन काफिर 60 ही व्हेरायटी कशी यायची? ही मेल स्टराईल व्हेरायटी आहे. तर आपण आतापर्यंत 3 ते 4 व्हेरायटी पाहिल्या. कोणत्या कोणत्या पाहिल्या? एक पाहिली की फर्स्ट हायब्रिड व्हेरायटी पाहिली, कोणती आहे? CSH1. त्यानंतर पाहिली की हाय इल्डिंग व्हेरायटी पाहिजे, सगळ्यात जास्त हाय इल्डिंग व्हेरायटी, तर ते कोणते? M35-1. त्यानंतर आपण बघितलं की ड्रॉट आणि सलिनिटी टॉलरंट व्हेरायटी कोणती आहे? तर कोणती आहे? CSH9 आपल्याला दिसून आली. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट आपल्याला स्टराईल व्हेरायटी, मेल स्टराईल व्हेरायटी ती कोणती आहे? आपली कंबाईन काफिर 60 आपल्याला इथं आहे. ओके. त्यानंतर स्वीट सॉर्गम व्हेरायटी, एवढं आपल्याला काही महत्वाचं नाही, लक्षात असू द्या, पण एवढं काही महत्वाचं नाही. त्यानंतर याच्यामध्ये फॉडर व्हेरायटी कोणत्या आहे? तर हे लक्षात असू द्या तुमच्या की पुसाचारी आणि दुधिया. आणि तिसरी पण लक्षात ठेवूनच घ्या. आता राहिली एकच, कशाला हे करायचं की जवाहर चारी म्हटलं की चारा, असं लक्षात ठेवा कुठं कुठं. आणि दुधिया, दुधाची वाढ होते त्याच्यामधून, म्हणून ही दुधिया एक व्हेरायटी काढलेली आहे, फॉडर व्हेरायटी आहे सॉर्गमची. ठीक आहे. त्यानंतर मल्टीकट फॉटो व्हेरायटी, हे गरज नाही आपल्याला. त्यानंतर याच्यामध्ये काय कंटेंट असते? टॉक्सिक सब्सटन्स आपण म्हणू शकतो की ड्युरिन आणि
प्रुसिक ऍसिड हे याच्यामध्ये प्रेझेंट असते. हे प्रश्न सुद्धा डायरेक्ट येऊ शकते, ड्युरिन कशामध्ये प्रेझेंट आहे. ओके. त्यानंतर याच्यामध्ये आपण मेजर वीड जर विचार केला तर विच वीड नावाचं एक वीड येते आपल्याला, ती याच्यामध्ये मेजर वीडवर आपण आपल्याला दिसून येते. याचे जर मेजर पेस्ट जर विचार केला की विच ऑफ द फॉलोइंग आर द मेजर पेस्ट ऑफ सॉर्गम, तर शूट फ्लाय, स्टेम बोरर. स्टेम बोरर अत्यंत महत्वाचा याच्यामध्ये पेस्ट आपल्याला दिसून येतो. त्यानंतर मिड आणि इयर हेड बग आपल्याला दिसून येतात. परंतु स्टेम बोरर तुम्ही लक्षात असू दे की स्टेम बोरर एक आहे मेजर पेस्ट आहे सॉर्गम मध्ये. ओके. आता सिगरेट किती सिगरेट आपल्याला कामाचा नाहीये. ओके. असा पण प्रश्न येऊ शकतो की तुम्हाला की विच ऑफ द फॉलोइंग क्रॉप आर नोन फॉर सॉइल सिकनेस. म्हणजेच काय सॉइल सिकनेस म्हणजे काय, ते एवढे खदाळ असतात की ते पूर्णच्या पूर्ण न्यूट्रिएंट काय करतात, ते जमिनीतलं ओढून घेतात आणि नेक्स्ट क्रॉप जे आपण घेणार आहोत त्यासाठी आपल्याला जास्त न्यूट्रिएंट अवेलेबल नसते. तर त्यावेळेस आपल्याला काय करावं लागते, जास्तीत जास्त नायट्रोजन NPK आपल्याला ऍड करावं लागते. तर असे कोणते क्रॉप आहेत, तर ते कोणते आहे, सॉर्गम आणि लिनसीड हे दोन क्रॉप असे आहेत जे सॉइल सिकनेस कॉज करतात. ठीक आहे, सॉइल सिकनेस हे कॉज करतात. ओके. ही सगळी माहिती आपली जी आहे 4-5 पॉईंट 10 पॉईंट जेवढे असेल कशामधले, आपल्या सॉर्गम मधले, ते सर्व इम्पॉर्टंट आहेत आणि सर्व तुमच्या नोट्स मध्ये असू द्या. ठीक आहे. त्यानंतर आजचं आपलं दुसरं कॉल्ट आहे पर्ल मिलेट. कोणतं आहे, पर्ल मिलेट. आता प्रोनाउन्सिएशन कसं करतो ते आपापल्यानुसार. पर्ल मिलेट याचं ओरिजिन कुठे, याचं ओरिजिन आफ्रिकेमध्ये आपल्याला दिसून येते. याचं नाव काय, पेनिसेटम टायफोइडी. याचं नाव इम्पॉर्टंट आहे कारण की नाव लक्षात बरेच जणांना राहत नाही. पेनिसेटम टायफोइडी, पेनिसेटम टायफोइडी, पेनिसेटम टायफोइडी. जसं आपण सॉर्गमला कॅमल ऑफ डेझर्ट म्हणलं होतं, ठीक आहे, तसं याला काय म्हणायचं, तर याला म्हणायचं पुअर मॅन्स फूड म्हणायचं. काय आहे, पुअर मॅन्स फूड, पुअर मॅन्स गरीबाचा अन्न, पुअर मॅन्स फूड. कोणतं आहे, पेनिसेटम टायफोइडी. इथून काय करा, जेव्हा पण तुम्ही कोणत्या क्रॉपचं नाव घेता हे जास्तीत जास्त वेळा बॉटनिकल नेम घ्यायचा प्रयत्न करा, जेणेकरून आपलं एकदम इझी वे ना आपलं बॉटनिकल नेम पाठ होऊन जाते क्रॉप सोबत. ठीक आहे. आता एरिया प्रोडक्शन मध्ये जर विचार केला इंडियामध्ये, तर राजस्थान हे प्रॉपर येते. राजस्थानमध्ये एरिया प्रोडक्शन मध्ये मिलेट मध्ये. ठीक आहे, पर्ल मिलेट मध्ये. याच्यामध्ये मोस्ट ड्रॉट टॉलरंट, आपलं काय आहे, मोस्ट ड्रॉट टॉलरंट क्रॉप अमॉंग सिरियल. सिरियल मधलं सर्वात जास्त ड्रॉट, आता राजस्थानला याचं उत्पन्न सर्वात जास्त एरिया आणि प्रोडक्शन येत आहे. याचा आपल्याला समजू शकते की हे काय असणार आहे, एक ड्रॉट टॉलरंटच क्रॉप असणार आहे, कारण की त्या भागामध्ये पाण्याची आपल्याला चणचण जाणवते. ठीक आहे. तर मोस्ट ड्रॉट टॉलरंट क्रॉप कोणता आहे आपला, सिरियल मधला मेजरली, तर आपला पर्ल मिलेट आहे. ओके. सोबतच मोस्ट ड्रॉट टॉलरंट आहेत, पण याच्यामध्ये हायएस्ट अमाऊंट काय, हायएस्ट अमाऊंट ऑफ मिनरल सुद्धा याच्यामध्ये दिसून येते. आपल्याला सिरियल मधून जर म्हटलं की सगळ्यात जास्त मिनरल्स कशामध्ये आढळते, तर ते आढळते आपल्या पर्ल मिलेट मध्ये. ठीक आहे. यानंतर आपल्या काही व्हेरायटी आहेत, इम्पॉर्टंट व्हेरायटी आहेत. सगळ्यात पहिली व्हेरायटी की HB1. HB1 हे लक्षात असू द्या की HB1 चा म्हणजे ती बनली कशा, त्याचा क्रॉस काय, तर टिफ 23A आणि बिल 3B ह्या लाईनचा जो क्रॉस केला त्यावेळेस आपल्याला HB1 ही व्हेरायटी मिळाली. कोणती कोणती, टिफ 23A, टिफ 23A आणि बिल 3B. आणि त्यापैकी टिफ 23A जे आहे हे इम्पॉर्टंट आहे कारण की ही फर्स्ट मेल स्टराईल लाईन आहे. फर्स्ट मेल स्टराईल लाईन ऑफ पर्ल मिलेट, तर ती कोणती आहे, टिफ 23A. आणि जी HB1 व्हेरायटी आहे ती कशा प्रकारे बनलेली आहे, कोणाचा क्रॉस करून, टिफ 23A म्हणजे फर्स्ट मेल स्टराईल लाईन आणि बिल 3B यांचा ज्यावेळेस क्रॉस केला त्यावेळेस HB1 ही व्हेरायटी बनली. आणि ही कशी बनली, फर्स्ट सायटोप्लाझ्मिक मेल स्टराईल व्हेरायटी बनली 1965 ला. तर प्रश्न तुम्हाला कसा येऊ, तुम्ही टॅकल करायला तयार असली पाहिजे की टिफ 23A काय आहे, तर फर्स्ट मेल स्टराईल लाईन आहे. आपल्याला माहिती आहे की A आणि B लाईनचा जो क्रॉस करतो तो सायटोप्लाझमिक लाईन आपल्याला मेंटेन करतो आपण सायटोप्लाझमिक स्टॅबिलिटी. ठीक आहे, सायटोप्लाझमिक जेनेटिक स्टॅबिलिटी. तर त्यावेळेस ही लाईन बनत असतात. तर फर्स्ट सायटोप्लाझमिक मेल स्टराईल व्हेरायटी कोणती आहे, HB1 व्हेरायटी. ओके. त्याच्यानंतर आहे की पुसा नेपियर 1. पुसा नेपियर 1 हे काय फर्स्ट इंटरस्पेसिफिक व्हेरायटी आहे. फॉरेज पर्पज साठी आपण हिचा वापर करतो. जसं सॉर्गम मध्ये आपण दुधिया झालं, पुसाचारी झालं, जवाहरचारी झालं, ह्या व्हेरायटी काय वापरतो आपण, फॉरेज साठी वापरतात. तसेच पुसा नेपियर 1 ही सुद्धा व्हेरायटी आपण इथं वापरत असतो. फर्स्ट इंटरस्पेसिफिक फॉरेज व्हेरायटी आपण याला म्हणू शकतो. ठीक आहे. सिडरेट आणि डेप्थ हे गोष्टी याच्यात करू नका, कामाचं नाही आपल्याला याच्यामध्ये. त्यानंतर याच्यामध्ये जे मेन आहे ते कोणतं आहे की याची AICRP कुठं बनलेली आहे, AICRP ऑफ स्मॉल मिलेट, तर कुठे आहे, बेंगलोर कर्नाटकाला आहे. AICRP हे कुठे आहे, आपल्या बेंगलोरला आपल्याला दिसून येते. ओके. आणि याच्यामध्ये क्रॉस पॉलिनेशन कशामुळे, तर प्रोटोगायनीमुळे क्रॉस पॉलिनेशन याच्यात आपल्याला दिसून येते. ठीक आहे. आता आपण काय काय बघितलं ते एकदा डबल पाहूया की आपण पेअर मिलेट मध्ये सर्वात पहिले काय बघितलं की पेअर मिलेटचं नाव बघितलं, म्हणजे
बॉटनिकल नेम बघितलं, त्यानंतर त्याचा ओरिजिन बघितला, ओरिजिन नंतर त्यामध्ये प्रोटीन बघितलं, त्यानंतर ते काय सगळ्यात जास्त मोस्ट ड्रॉट टॉलरंट व्हेरायटी आहे, हायेस्ट मिनरल याच्यामध्ये आपल्याला दिसून येते. त्यानंतर आपण याच्या काही 1 ते 2 याच्या व्हेरायटी बघितल्या. ओके, त्यानंतर आपलं तिसरं आणि शेवटचं क्रॉप आहे आजचं म्हणजे बार्ली. तर बार्लीचं नाव सगळ्यात इम्पॉर्टंट हर्डियम वल्गर. हर्डियम वल्गर प्रोनाऊन्सिएशन आपापल्यानुसार करा. प्रोनाऊन्सिएशन असं करा की तुम्हाला ती व्हेरायटी परीक्षेत आठवली पाहिजे. बाकी तिचं काही असो देणं घेणं नाही आपल्याला, परीक्षेत ती व्हेरायटी आठवली पाहिजे. कोणतंही निमोनिक बना, कोणाच्या मित्राच्या नावानं बनवा, काही करा, पण ते नाव आपल्याला आठवलं पाहिजे. ओके, हर्डम वल्गर. याचा ओरिजिन एवढा इम्पॉर्टंट नाही तरी लक्षात असू द्या, एशिया आणि अब्सिनियामध्ये याचा ओरिजिन आपल्याला दिसून येते. आणि एरिया प्रोडक्शन मध्ये युपी हे टॉप करते. ठीक आहे, याच्यानंतर एक 6 रो बार्ली आणि एक 6 रो 2 रो बार्ली म्हणून येते. ठीक आहे, हे पण आपल्याला एवढं काही इम्पॉर्टंट नाही, कुठं काय ग्रो केलं जाते, काय केलं जाते. ठीक आहे, याच्यामध्ये एकच इम्पॉर्टंट आहे की डोल्मा ही कशी हस्कलेस व्हेरायटी आहे. कशाची हस्कलेस व्हेरायटी आहे? ही बार्लीची हस्कलेस व्हेरायटी कोणती? तर कोणती आहे? डोल्मा ही व्हेरायटी बार्लीची हस्कलेस व्हेरायटी आहे. आता तुम्हाला जर थोडंफार त्यात बार्ली बद्दल पाहिजे असेल तर तुम्ही अशा प्रकारे पण लिहू शकता की 6 रो बार्ली आहे. त्यानंतर जे 3 टाईप पडतात त्याचे, हर्डियम डिस्टिलॉन हे काय 2 रो बार्ली. पण हे लिहून तुमच्या आपल्याला फक्त आपली नोट्स भरून फायदा नाही. जे इम्पॉर्टंट कंटेंट आहे तेच आपल्याला आपल्या नोट्समध्ये टाकायचं आहे. तर हे तुम्ही जर नसलं तरी तुमच्या नोट्समध्ये तरी याचा काही एवढा फरक पडणार नाही. ठीक आहे, आज आपण 3 क्रॉप बघितले. त्या 3 क्रॉप मध्ये काय काय इम्पॉर्टंट पॉईंट आहेत ते बघितले आणि ते इम्पॉर्टंट पॉईंट कशा प्रकारे रीड करायचे हे सुद्धा बघितले. ठीक आहे, हे सोडून सुद्धा जर तुमचे आणखीन काही इम्पॉर्टंट पॉईंट तुमच्या नोट्समध्ये बनत असेल तर ते ऍड करा. ठीक आहे, आणि जास्तीत जास्त व्हिडिओला सबस्क्राईब करा. तसेच आपल्याला जर काही कमेंट असेल, जर तुम्हाला व्हिडिओ आणखीन लेंथी पाहिजे असेल किंवा व्हिडिओमध्ये आणखीन काही इम्प्रुव्हमेंट पाहिजे असेल कोणत्या गोष्टीमध्ये, ते सुद्धा तुम्ही कमेंटद्वारे आपल्याला कळू शकता. ठीक आहे, तर आपण आज इथंच थांबू. थँक्यू.